सनातन शास्त्रामध्ये सर्व श्रोत्यांचे स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपण जगातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीकडे पाहू शकतो, पण सूर्याकडे थेट नाही पाहू शकत. प्रयत्न केला की डोळे दिपतात, त्रास होतो. पण हा फक्त एक शारीरिक प्रतिसाद आहे की यामागे काहीतरी खोल, काहीतरी तात्विक सत्य दडलेलं आहे? आज आपण याच साध्या प्रश्नाच्या धाग्याला पकडून एका मोठ्या रहस्याच्या गर्भात प्रवेश करणार आहोत. हो, आणि आजची चर्चा खरंच खूप रंजक होणार आहे. आपण सूर्याकडे पाहण्याच्या भौतिक मर्यादेपासून सुरुवात करणार आहोत आणि मग हाच नियम आपल्या आतल्या चेतनेला म्हणजे कॉन्शियसनेसला कसा लागू होतो हे पाहणार आहोत. आणि शेवटी वेदांतातील सूर्य आणि आत्मा म्हणजे आत्मा यांचा संबंध काय आहे आणि आधुनिक विज्ञान या सत्याच्या दारात येऊन कसं थांबतं यावरही आपण सविस्तर बोलू. हा प्रवास बाहेरच्या सूर्यापासून आतल्या सूर्यापर्यंतचा आहे. उत्तम. चला तर मग अगदी महापासून सुरुवात करूया. वैज्ञानिकदृष्ट्या हे अगदी सरळसोट वाटतं की सूर्याची तीव्रता खूप जास्त आहे, पण या पलीकडे काही आहे का? आपण सूर्याकडे का पाहू शकत नाही? याचं भौतिक कारण खूप सोपं आहे, पण तितकंच महत्वाचं. आपण वस्तू तेव्हाच पाहू शकतो जेव्हा प्रकाश त्या वस्तूवर पडतो आणि परावर्तित होतो म्हणजे रिफ्लेक्ट होतो. आणि तो परावर्तित प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो. खुर्ची, टेबल, झाडं या सगळ्या गोष्टी. अगदी. या सगळ्या गोष्टी प्रकाश परावर्तित करतात. पण सूर्यप्रकाश परावर्तित करत नाही. तो स्वतः प्रकाशाचा स्रोत आहे, द सोर्स इटसेल्फ. आणि त्याची तीव्रता इतकी प्रचंड असते की आपले डोळे, जे खरं तर परावर्तित प्रकाश ग्रहण करण्यासाठी विकसित झाले आहेत, ते थेट स्रोताकडे पाहूच शकत नाहीत. अच्छा. हो, ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वेदना आणि अंधुकपणाचे संकेत देतात. हे स्रोताचं तत्व थोडं अमूर्त वाटतंय. आपल्या रोजच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण आहे का जे हे सोपं करून सांगेल? नक्कीच. सिनेमा बघायला जातो तेव्हाचा विचार करा ना. आपण 3 तास आरामात पडद्यावरचे चित्र पाहू शकतो, कारण पडदा फक्त प्रकाश परावर्तित करत आहे. बरोबर. पण चुकूनही मागे वळून चालत्या प्रोजेक्टरच्या लेन्सकडे पाहिलं तर अरे बापरे, डोळे अक्षरशः जळायला लागतात. अगदी. कारण पडदा हे एक चित्र आहे, एक इमेज आहे, तर लेन्स त्या चित्राचा स्रोत आहे, सोर्स आहे. सूर्याकडे पाहणं म्हणजे आपण त्या प्रोजेक्शनच्या क्रियेकडेच उलट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. अच्छा, म्हणजे असं आहे का की आपण त्या प्रकाशाचाच एक भाग असल्यामुळे त्याला बाहेरून पाहूच शकत नाही? जसं पाण्यातली माशी पाण्याला पाहू शकत नाही. मला वाटतं इथेच हा प्रश्न भौतिकशास्त्राच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक बनतोय. अगदी बरोबर पकडलेत. हा फक्त सूर्यापुरता मर्यादित नियम नाहीये. यामागे एक मोठं वैश्विक तत्व आहे. ते तत्व असं की जी गोष्ट पाहण्याची किंवा अनुभवण्याची क्षमता देते, तिला त्याच उपकरणांनी पाहता किंवा अनुभवता येत नाही. हा नियम एक प्रकारे आपल्या अनुभवाच्या रचनेतच विणलेला आहे. याचे काही सोपे उदाहरण म्हणजे आपले डोळे. ते सर्व काही पाहतात, पण स्वतःला पाहू शकत नाहीत. त्यांना स्वतःला पाहण्यासाठी आरशाची म्हणजे एका परावर्तनाची, रिफ्लेक्शनची गरज लागते. हो, किंवा आपलं मन. ते सर्व विचारांना जाणतं, पण आपण मनाला एका विचाराप्रमाणे पकडू शकतो का? नाही पकडू शकत. ज्या क्षणी आपण मनाला पाहण्याचा प्रयत्न करतो, तो प्रयत्न स्वतःच एक दुसरा विचार बनतो. बरोबर. ज्याला मन पाहत असतं, आपण नेहमी एक पाऊल मागे असतो. हे खूप फ्रस्ट्रेटिंग आहे. जसं स्वतःची सावली पकडण्याचा प्रयत्न करावा. आपण जितक्या वेगाने धावू, सावली तितक्याच वेगाने पुढे पळते. अगदी तसंच. आणि म्हणूनच प्राचीन परंपरांमध्ये सूर्याकडे टक लावून पाहायला सांगितलं नाही. त्यांनी सूर्यावर ध्यान करायला सांगितलं, मेडिटेट करायला, त्याची आतून कल्पना करायला, व्हिज्युअलाइज करायला सांगितलं. त्यांनी सूर्याला सूर्यदेव म्हणून एक तत्व मानलं, एक वस्तू नाही. म्हणूनच सूर्योदय किंवा सूर्यास्ताची वेळ. हो, जेव्हा त्याची तीव्रता कमी असते किंवा पाण्यातील त्याचे प्रतिबिंब किंवा हृदयातील आदित्याची कल्पना, आदित्य इन द हार्ट, यांसारख्या अप्रत्यक्ष पद्धती वापरल्या जातात, कारण स्रोतापर्यंत थेट हल्ला करून नाही पोचता येत. तिथे आदराने अप्रत्यक्षपणेच पोचावं लागतं. ठीक आहे. सूर्य आणि प्रोजेक्टर हे बाहेरच्या जगातील स्रोत झाले, पण हाच नियम आपल्या आतल्या जगालाही लागू होतो का? म्हणजे आपल्या विचारांना, आपल्या जाणीवेला? इथेच तर सगळ्यात आकर्षक गोष्ट आहे. हाच न दिसणाऱ्या स्रोताचा नियम आपल्या चेतनेला म्हणजेच कॉन्शियसनेसला सुद्धा तंतोतंत लागू होतो. चेतना सूर्यासारखी कशी असू शकते? ती तर पूर्णपणे आंतरिक गोष्ट आहे. चला, कोणत्याही अनुभवाची मूळ रचना पाहूया. प्रत्येक अनुभवाचे 3 भाग असतात बघा. एक म्हणजे ज्ञेय, द नोन,
म्हणजे जी वस्तू किंवा विचार पाहिला जातो. दुसरा भाग म्हणजे साधन, द इन्स्ट्रुमेंट, म्हणजे डोळे, कान, मन, बुद्धी. आणि तिसरा, सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ज्ञाता, द नोअर. म्हणजे तो जो हे सगळं जाणतो, तो साक्षी? अगदी. आता आपण वस्तू पाहू शकतो, विचार अनुभवू शकतो, भावनांना जाणू शकतो, पण आपण त्या मूळ जाणीवेला, त्या अवेअरनेसला एक वस्तू म्हणून पाहू शकतो का? पण थांबा, आपण म्हणतो ना की मला माझ्या भावनांची जाणीव आहे किंवा आय एम अवेअर दॅट आय एम थिंकिंग. इथे तर आपण जाणीवेलाच जाणतोय असं वाटतंय. हा विरोधाभास नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि इथेच तो सूक्ष्म फरक आहे. जेव्हा आपण म्हणतो मला जाणीव आहे, तेव्हा आपण त्या मूळ जाणीवेबद्दल बोलत नसतो. आपण जाणीव आहे या विचाराबद्दल बोलत असतो. अच्छा. तो प्रयत्न करताच ती मूळ जाणीव एक विचार बनते, जी पाहिली जाते. याचा अर्थ चेतना अशी गोष्ट नाही जिला आपण जाणतो, तर चेतना ते आहे ज्यामुळे आपण सर्व काही जाणतो. ती सर्व अनुभवांची पार्श्वभूमी आहे, पण ती स्वतः अनुभवाच्या चौकटीत येत नाही. जसं आग स्वतःला जाळू शकत नाही किंवा सुरी स्वतःला कापू शकत नाही. अगदी तसंच. म्हणजे मी जागरूक आहे हा एक विचार आहे, ती मूळ जागरूकता नाही. एक्झॅक्टली. मला आठवतंय, एकदा मी ध्यान करत असताना माझ्या विचारांना पाहण्याचा प्रयत्न करत होते. खूप वेळ प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की जो मी पाहण्याचा प्रयत्न करतोय तो स्वतःच एक विचार आहे. तो एक सापळा होता. त्या क्षणी लक्षात आलं की पाहण्याचा प्रयत्न सोडायला हवा आणि फक्त त्या पाहण्यात, त्या जाणीवेत स्थिर व्हायला हवं. म्हणूनच ज्ञानी लोक चेतनेला बघा असं म्हणत नाहीत, ते चेतनेत स्थिर व्हा असं सांगतात. कारण पाहण्याचा प्रयत्न म्हणजे द्वैत निर्माण करणे, पाहणारा आणि पाहिली जाणारी वस्तू. बरोबर. पण चेतनेच्या बाबतीत असं द्वैत शक्यच नाही. यावरूनच वेदांताची आठवण होते. वेदांतामध्ये तर सूर्य आणि आत्मा म्हणजे आत्मा यांना एकच मानलं जातं. हे एक मोठं विधान आहे, कारण सूर्य बाहेर आहे आणि आत्मा आत आहे असं सामान्यपणे समजलं जातं. हे फक्त एक प्रतीक आहे की यामागे काही खोल अर्थ आहे. वेदांत म्हणतो की हे प्रतीक नाही, ही एक अचूक तांत्रिक भाषा आहे. पण हे समजून घेण्यासाठी आधी वेदांतानुसार आत्मा म्हणजे काय हे स्पष्ट करायला हवं. आत्मा म्हणजे शरीर नाही, मन नाही, विचार नाहीत. भावना किंवा आपलं व्यक्तिमत्वही नाही. हो, या सगळ्या गोष्टी बदलतात. आत्मा म्हणजे साक्षी, द विटनेस, ते तत्व जे जागृती, स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही अवस्थांच्या पल्ल्याड आहे आणि कधी बदलत नाही. ठीक आहे, आत्मा म्हणजे साक्षी, पण मग या तत्वाला सूर्य का म्हटलं आहे? आग, चंद्र किंवा तारे का नाही? सूर्यामध्ये असं काय विशेष आहे? कारण सूर्यामध्ये काही अद्वितीय गुण आहेत जे साक्षी तत्वाशी तंतोतंत जुळतात. एक, तो सर्वांना प्रकाशित करतो, पण त्याला कोणी प्रकाशित करत नाही. तो स्वयंप्रकाशित आहे. तसंच आत्मा सर्व विचारांना आणि अनुभवांना प्रकाशित करतो, पण त्याला कोणी पाहू शकत नाही. अच्छा. दुसरं, सूर्य आकाशात एकच आहे, पण त्याची कोट्यावधी प्रतिबिंब दिसतात. प्रत्येक पाण्याच्या थेंबात, प्रत्येक डोळ्यात. तसंच आत्मा एकच आहे, पण प्रत्येक जीवात तो मी म्हणून प्रकट होतो. आणि तिसरा गुण? तिसरा आणि सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो बाहेर म्हणजे आकाशातील सूर्य आणि आत म्हणजे आपली दृष्टी, बुद्धी आणि जीवनशक्ती दोन्ही ठिकाणी आहे. म्हणूनच उपनिषदांमध्ये म्हटलं आहे की यश्चा सावादित्य गोळशः स एषोहमिती. म्हणजे जो पुरुष त्या सूर्यामध्ये आहे तोच मी आहे. हो, आणि हे रूपकात्मक नाही तर रचनात्मक दृष्ट्या खरं आहे असं वेदांत मानतो. म्हणजे सूर्यावर ध्यान करणे म्हणजे फक्त बाहेरच्या गोलावर लक्ष केंद्रित करणे नाही? अजिबात नाही. सूर्यावर ध्यान करणे म्हणजे आपल्या जाणीवेला तिच्या मूळ स्रोतापर्यंत घेऊन जाणे, बाहेरच्या सूर्याकडून आतल्या प्रकाशाकडे प्रवास करणे, त्या जाणीवेच्या प्रकाशाला ओळखणे जो सर्व विचारांना आणि भावनांना प्रकाशित करतो, पण स्वतः मात्र अलिप्त राहतो. म्हणूनच सूर्याला साक्षी आणि द्रष्टा, द सियर सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण सूर्यरूपी आत्म्याला पाहू शकत नाही, कारण आपण त्याच्यापासून वेगळे नाही. बरोबर. इथे पाहण्याची क्रिया ओळखमध्ये, रेकॉग्निशनमध्ये बदलते. जसं एखादी लाट समुद्राला पाहू शकत नाही, कारण ती समुद्राचाच एक भाग आहे. ती फक्त मी समुद्र आहे हे ओळखू शकते.
हे सगळं ऐकायला खूप सुंदर आणि तर्कशुद्ध वाटतं, पण आजचं विज्ञान जे फक्त मोजता येण्याजोग्या आणि दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतं, ते याबद्दल काय म्हणतं? अनेक न्यूरोसायंटिस्ट म्हणतात की चेतना ही मेंदूच्या जटिलतेतून निर्माण होणारी एक प्रक्रिया आहे, जसं संगणकाच्या हार्डवेअरमधून सॉफ्टवेअर तयार होतं. यात न दिसणारा स्रोत कुठे आला? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत योग्य प्रश्न आहे. आणि खरं सांगायचं तर विज्ञान इथे एका भिंतीला येऊन धडकतं. कारण विज्ञानाची संपूर्ण रचना वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह माहितीवर अवलंबून आहे. विज्ञान फक्त तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून, थर्ड पर्सन डेटावर काम करतं. पण चेतना ही पूर्णपणे प्रथम पुरुषी, फर्स्ट पर्सन अनुभव आहे. तिला मोजता येत नाही, तिचं वजन करता येत नाही. हो, पण तरीही विज्ञान या सत्याच्या खूप जवळ पोचतं. असे काही संकेत आहेत का? हो, 2 ठिकाणी तर अगदी दारातच उभं आहेत. पहिलं म्हणजे भौतिकशास्त्र, फिजिक्स. क्वांटम मेकॅनिक्समध्ये एक विलक्षण गोष्ट आहे ज्याला ऑब्झर्व्हर इफेक्ट म्हणतात. ऑब्झर्व्हर इफेक्ट. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा शास्त्रज्ञ अणुकणांकडे पाहतात किंवा त्यांचं मोजमाप करतात, तेव्हा ते कण वेगळ्या पद्धतीने वागतात. जणू काही त्यांना कळतंय की त्यांच्याकडे कोणीतरी पाहतंय. यामुळे विज्ञान या निष्कर्षावर आले आहे की निरीक्षण वास्तवाला प्रभावित करतं. ऑब्झर्वेशन अफेक्ट्स रियालिटी. आणि वेदांत याच्या एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो, निरीक्षकच वास्तव आहे. द ऑब्झर्व्हर इज द रियालिटी. अगदी. आणि दुसरं ठिकाण म्हणजे न्यूरोसायन्स. ज्याबद्दल आत्ताच बोललो आपण. हो, न्यूरोसायन्स मेंदूतील रासायनिक प्रक्रिया आणि अनुभव यांचा संबंध नक्कीच दाखवू शकतं. जसं की आनंदी असताना मेंदूचा कोणता भाग सक्रिय होतो हे ते अचूक सांगू शकतात. पण आनंदाचा अनुभव मुळात अस्तित्वात का आहे, तो कसा वाटतो, हे विज्ञान सांगू शकत नाही. नाही. यालाच तत्वज्ञ डेव्हिड चामर्स द हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात. म्हणजे मेंदूत होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि रंग, लाल दिसण्याचा अनुभव या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि या दोन्हींना जोडणारा पूल विज्ञानाला अजून सापडलेला नाही. म्हणजे विज्ञान त्या स्रोताच्या प्रभावाचा, त्याच्या प्रोजेक्शनचा अभ्यास करतं, पण स्रोतापर्यंत पोचू शकत नाही. कारण विज्ञान त्याला नाव देऊ शकत नाही. आणि नाव देण्यासाठी, त्याला ऑब्जेक्ट बनवण्यासाठी अंतर आणि वेगळेपणा लागतो. चेतना तर आपल्या अस्तित्वाचाच आधार आहे. ती इतकी जवळची, इतकी मूलभूत आहे की तिला वस्तू बनवून पाहताच येत नाही. विज्ञान बाहेर शोधत आहे आणि उत्तर पाहण्याआधीच अस्तित्वात आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण सूर्याकडे न पाहू शकण्याच्या एका साध्या भौतिक प्रश्नापासून सुरुवात केली आणि चेतना, वास्तव व आत्म्याच्या स्वरूपापर्यंत पोचलो. या सर्वांना जोडणारा एकच धागा आहे. अनुभवाच्या स्रोताला एक वस्तू म्हणून अनुभवता येत नाही. त्याला फक्त स्वतः म्हणून ओळखता येतं. हा नियम बाहेरच्या सूर्याला, आतल्या चेतनेला आणि वास्तवालाही लागू होतो. आपण स्रोताला एक वस्तू समजण्याची चूक करतो तेव्हा त्रास होतो, संघर्ष होतो. पण जेव्हा आपण हे ओळखतो की आपण त्या प्रोजेक्शनचाच एक भाग आहोत, किंबहुना आपण असतो प्रकाश आहोत, तेव्हा ज्ञानाची, शांतीची सुरुवात होते. जाता जाता एक विचार सर्वांसाठी. आपण चेतनेच्या आत नाही आहोत किंवा चेतना आपल्या आत नाही. फक्त चेतनाच आहे, जी आपल्या रूपात प्रकट होऊन मी कोण आहे हा प्रश्न विचारत आहे. या विचारावर शांतपणे मनन करायला हवं. आणि ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशमान करतो आणि त्या बदल्यात काहीही मागत नाही, त्याचप्रमाणे ज्ञान वाढल्याने वाढते. या विचारांचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक लाईक आणि शेअर नक्कीच मदत करू शकेल. आपल्या आतल्या या प्रकाशाचा शोध पुढेही सुरू ठेवण्यासाठी सनातन शास्त्राला सबस्क्राईब करा. आजच्या या चर्चेतून कोणता विचार आपल्या मनात सर्वात जास्त प्रकाशमान झाला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.